केला दादाला थांबव, डावीकडे फिर. दादाला थांबव, उजवीकडे फिर. यांना थांबव आणि डावीकडे फिर पलीकडे. आता यांना थांबव आणि उजवीकडे परत फिरव जोरात. थोडं जोरात फिरव. जा ना. दादांना थांबव आणि डावीकडे फिर. दादांना थांबव, उजवीकडे फिरव. उजवीकडे पलीकडून फिरव. फिरव पलीकडे. पटकन फिरवायचं, थांबायचं नाही. थांबव डावीकडे फिरव. फिरव पटकन, थांबू नको. फिरलं नक्की त्याच्यात बोला. नक्की उजवी डाव्या बाजूला फिरलेले, दोन्ही बाजूला फिरते, दोघांना फिरते. धन्यवाद. बनव मी ना पाय ठेवला. आता हा पाय उचलला की लगेच फिरन. तू पाय उचलला की मी लगेच फिरन पुढं काय. फिरतोय ना. थांबव मला, डावीकडे फिरव. थांबव मला, उजवीकडे फिर. थांबव मला, डावीकडे फिर. असं आणखी फिर पडत नाही. थांबव मला, उजवीकडे फिरव. आता फिरू नको ते बरं, पाणी असं. आता मला डावीकडे एकदा फिरून दाखव. आता मला थांबवून उजवीकडे एकदा पाणी असेल तर फिरव. खरोखर फिरव. दाबून धरा मला, दाबून धरा. तुम्ही फिरून नका दे मला. फिरून नका. कट केला का ते ओरिजिनल दाखवतो चालू काय. खाली बसला मला एकदम काढी ना पण हो, एकदम थोडा जर टच झाला तर नारळ बघा. दोन्हीचं मूल्य झाला आणि तिथं क्रॉस एकदम मधला रोटर तिथंच लागला पाहिजे. हा राईट. इथं हा माझं काय म्हणणं आहे, तो गज आहे का सरळ करून घ्या.
आणि गाडी लावल्यानंतर गच काढूत नका तर खाली जाऊ इकडं काही नाही हा. बरं इथं काही नाही. इकडं काही नाही बा. हे बाई इथं काहीच नाही. काही आहे का पण कसं काय म्हणून बाई इथं हे बघ नारळ. लहाना कटर दाखव. लहाना कटर, लहाना कटर, लहाना कटर, लहाना कटर, छोटा कटर, छोटा कटर, छोटा कटर, छोटा कटर. हे झाला छोटा. मला मोठा कटर दाखव. मोठा कटर, मोठा कटर. काही एवढं नसतं पण तरी एवढं मोठं म्हणजे असं ते मोठं लावतेच ना ते टाकतात ते मोठं मग ते बारीक चालणार शेवटपर्यंत. खेळो 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 हा खेळो 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 पडून नको देऊ. हाताने धरायचं. आले तुला आयडिया हाताने लगेच धर. पडून नको देऊ. हा कर कर हळूहळू कर. असं माझं म्हणणं. व्हिडिओ चालू आहे. पडून नाही द्यायचं तुला. गच्च भर नाही एकदा. पाय ना एकदम हळूच ठेवायचं. नाही काय नाही भरण बस आता भरून तेवढं फायनल आहे. पडून नको देऊ. पडून नाही द्यायचं बरं का तुला. पडायला लागला का पाय वाजवला घ्यायचा. तुला पडून नाही द्यायचं. पाय उचलला ती लगेच स्थिर होईल ना. पाय उचलू नको. पाय उचलू नको. हाय तिथं राहू दे. दाबून धर. फक्त तुला कळशीला खेळवायचंय. तुझ्या हातावर खेळवायचंय. खरंय का नाही? पडले ना विषय का पूर्ण शरीराला हे करता जायचं. आता तुम्ही पाक ठेवून नाही जायचं. तुमच्या अंगावर येईल किंवा पुढं जाईल. ओके परत घ्या. परत चप्पल काढून लावून पाय. कोणाच हाणायला लागतो तू. लांबूनच हालतो. आता अंगावर येईल किंवा पुढं जाईल. परत आला परत आला. कारण हे ना खाला प्रयोग खतरनाक. डायरेक्ट झटका बसतो खतरनाक प्रयोग आहे. थोडं त्याला दाबून टाका. पडून नका देऊ. थोडं बॅलन्स धरणं. पडा दाबून टाका. नसतं पाडणार नाही. बघितलं ना पुढं बोटावर धरलं. आंबे या पाठी कट करून हे बघा मी काय करतो मधोमध ठेवतो. पुढं बोटावर नाही ठेवतो. पाहायचं आहे की काय ऍक्टिव्हिटी करते. हे लय जुना प्रयोग आहे. आज करून पाहायचं. रात्री 51 3 पाईप गेले ना.
नमस्कार, माझं नाव आयुष नानासाहेब साळुंके. तर आम्ही इथं बोरचं पॉईंट घेण्यासाठी रवी भाऊंना बोलवलं होतं. तर ते आल्यानंतर त्यांनी आम्हाला एक 70-80 फुटा लांबूनच तो पॉईंट दाखवला होता आणि अपेक्षेपेक्षाही जास्त भरपूर असं पाणी आम्हाला त्या बोरला लागलेलं आहे. आणि त्यांनी आम्हाला रानातही पॉईंट दिला, तिथंही चांगलं पाणी लागलेलं आहे. त्यांनी भरपूर पाणी दिलेलं आहे आम्हाला आणि एकदम चांगल्या प्रकारचं पाणी लागलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आम्हाला एक पाखी लागली 65 फुटाला, तिला पण भरपूर पाणी लागलं 2-3 इंच. आणि नंतर एक 100 फुटाच्या आसपास लागली, तिलाही भरपूर 2-1 इंच पाणी लागलं. हो, चांगल्या प्रकारे पाणी सांगितल्याप्रमाणे पाणी लागलं. चाल त्याबद्दल धन्यवाद रवी भाऊंचे पण. नमस्कार मित्रांनो, हा बोरचा पॉईंट आपण 2-3 दिवसापासून दिला होता. काल पण गाडीला थोडा व्यत्यय आल्यामुळं आपण आज गाडी लावली होती. 7 वाजता आली होती वाटतं गाडी. तर मित्रांनो, त्यांना 60 ते 65 फुटाला पाखी सांगितली होती आणि 180 सांगितली होती. 180ची लवकरच तुटली आणि 180 बोर सांगितला होता किंवा 200, तर 175 बोर झाला आणि चांगल्या प्रकारे 4-5 इंच पाणी लागेल मित्रांनो. आणि त्यांना जी इच्छा होती की जिंदगीत परत बोरचा मारू नका, त्यांना सांगितलं होतं परत या वावरात कुठं बोर मारू नका, कारण जिंदगीत परत काय पाणी नाही म्हटलं होतं. तर ते हे बघा मित्रांनो, पॉईंट जर असला तर पाणी निघतं आणि पाख्या जेवढ्या वावरातून जात्या त्या 2चा किंवा 3चा जॉईंट ज्या ठिकाणी असतो तिथं जर आपल्याला चांगल्या प्रकारे पाणी लागलं, त्या पाख्यांना चांगला जोर असला तर चांगलं पाणी येतं. कमी असला, बारीक असला तर ते देवाला आणि ज्यांनी दाखवलं त्या पानाड्याला नावं नाही ठेवू, कारण ते पाणी ना ते पाणी परमेश्वर पण देतो आणि त्या पाख्यांना जर बारीकच असल्या तर ते पाख्या वाढवायचं काम काय परमेश्वराच्या हातात आहे, त्या पानाड्याच्या हातात नाही आहे. आणि ज्या पद्धतीने वरती जो अनुमान काढला आणि परमेश्वराने जे दाखवलं होतं त्या अनुमानाप्रमाणे चांगल्या पद्धतीने पाणी भेटलं, म्हणून मी कुटुंबाला चांगल्या प्रकारे पाणी दिलं आणि सांगितल्याप्रमाणे पाणी दिलं बद्दल मी परमेश्वर येशू बाप्पाला धन्यवाद देतो. आणि त्यांना कोणाला काही बोलायचं? रवी भाऊंचे धन्यवाद चांगलं पाणी दिल्याबद्दल. आणि खूप खूप चांगलं पाणी दिलं त्यांनी, अपेक्षापेक्षाही दिलं. आणि वावरात पण दुसऱ्या क्षेत्रात पण आम्हाला त्यांनी चांगल्या पहिला दिलेला होता, त्या ठिकाणी पण त्यांना चांगलं पाणी दिलं आम्हाला त्यांनी. धन्यवाद रवी भाऊंचे. नमस्कार. रवी भाऊने जे पाणी दिलं आम्हाला ते अगदी कधी न आटणारं पाणी दिलं, खूप चांगलं पाणी दिलं. त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद काका. परमेश्वराने दिलं, मी नाही दिलं, मी फक्त निमित्त आहे. चालेल. शेखर रवीचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.